श्री संत बाळूमामा प्रसन्न. देव म्हणत आहेत, बाळा, आज हा माझा ऑनलाईनवर आलेला संदेश तुला खोटा वाटत असला तरीही हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको. अरे, ऑनलाईनवर आलेला हा तुझ्या मामांचा संदेश खोटा नाही. तुझ्या जीवनामध्ये अनेक अडचणी आहे. त्या अडचणींना सामोरे कसे जायचे हे तुला सध्या ठाऊक नाही. मग तुला मामांचे संदेश ऐकताच तुझे सर्व दुःख, चिंता नष्ट होऊन जातील. म्हणून हा संदेश आज किमान 12 ते 13 मिनिट वेळ घालून नक्की ऐक. अरे बाळा, तुझा वेळ, तुझा दरवेळेचा वेळ तू किमान एक दिवस, एक इतर एक तास तू अशा ठिकाणी घालतो ज्या ठिकाणी तुझा अजिबात फायदा नाही. अरे बाळा, चिंता करू नको. ह्या ब्रह्मांडाचा मालक तुझ्या समोर आहे. तुझ्या चिंता, दुःख आज मला सांग, मी तुझे सर्व दुःख नीट करेल. अरे, चिंता करू नको बाळा. ते सुद्धा रडतील ज्यांनी तुला रडवलं. शेवटी गाठ माझ्याशी आहे, तुझ्या मामाशी आहे. म्हणून आज हा संदेश शेवटपर्यंत जरूर ऐक. अरे, आठव ते दिवस ज्या तुझे आयुष्याच्या वाटेवर तुझ्या खूप काटे होते. पाय देता देता तू सावरलूस, कारण तुझ्या पाठीमागे तुझे बाळू मामा उभे होते. म्हणून तुझ्या देवाला कोणत्याही क्षणाला अजिबात विसरू नको. अरे, ज्यावेळी तू तुझ्या देवाला विसरतो त्यावेळी समज तू सर्व काही विसरलूस. तू सर्व आनंदाचा क्षण स्वतः नष्ट केलूस. समज, कित्येकदा आयुष्यात अडचणी येतात. अडचणी आल्यानंतर तू त्या अडचणींना अजिबात घाबरू नको. अरे, जर तू त्या अडचणींना घाबरून राहशील तर ती अडचण नक्की तुझी वाढणार. देव म्हणतात, अरे, आयुष्यात कितीही दुःख आले तरी तू मला विसरू नको. तुला जेव्हा दुःख येतात त्या दुःखांना एकदा तरी स्वतः सामोरे जा. मला देखील तुझी सहनशक्ती पाहायची आहे. म्हणून मी तुझ्यावर अडचण, वाईट परिस्थिती आणलेली आहे असे समज. कारण मी तुझी सध्या परिस्थिती अशी आणल्याचे कारण आहे. मला तुझी मनस्थिती आधी बदलायची आहे. म्हणून मी तुझ्यावर वाईट परिस्थिती आणली आहे. अरे बाळा, जल्दी तुझी मनस्थिती बदल. तुझी परिस्थिती बदलायला अजिबात वेळ लागणार नाही. आयुष्यात भरपूर दुःख आहेत. आयुष्यात भरपूर संकट आहे. ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी तर तुला अजिबात मिळत नाहीत. म्हणून तर तू आयुष्यात सध्या दुःखी आहेस. मात्र बाळा, आता अजिबात बेहू नको, कारण तुझा देव तुझ्या समोर आहे. तुझा मामा तुझ्या समोर आहे. कितीही दुःख आली तरी त्या दुःखांना सामोरे जाण्यासाठी तुला एकच उपाय आहे. तुला आयुष्यात प्रत्येक क्षणी, आनंदाच्या क्षणी आणि दुःखाच्या क्षणी तुला अजिबात नाराज व्हायचे नाही. अरे, तू जर नाराज होशील तर ती दुःख अजून वाढतील, कारण तू त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊन नाराज होत असतो. त्याच ठिकाणी तू जर आनंदी होऊन त्या क्षणांना आनंदी होऊन सर्वच ती क्षण दुःखाचे हाताळतील तर नक्की तुझे दुःख संपतील. देव म्हणतो, तुझ्या आयुष्यामधील त्या लोकांना कधीच विसरू नको जे तुझ्यासोबत तेव्हापासून होते जेव्हा तू या जगात काहीच नव्हतोस. म्हणून त्या व्यक्तीला विसरू नको ज्या व्यक्तीने तुला मोठे केले आहे. तसं करशील तर बाळा, ज्या ठिकाणी मी तुला सध्या आणले आहे, ज्या मोठ्या स्तरावर मी तुला नेले आहे, त्या ठिकाणाहून तुला खाली आणण्यास वेळ अजिबात लागणार नाही. म्हणून मला अजिबात दुर्लक्ष करू नको. कोणालाही जास्त काही वाईट बोलू नको. कुणाचे वाईट चिंतू नको. देव म्हणतो,
तू झुकतो कारण तुला नाती निभवायला आवडतात, नाहीतर चुकीचा तू कालही नाहीस आणि आजही नाहीस. मला सर्व गोष्टी माहीत आहेत, फक्त चिंता करू नको. अरे तू झुकण्याचं कारण मला माहीत आहे, मात्र देव म्हणतात एकदा माझ्या दरबारात येऊन तर बघ, तुझे सर्व दुःख चिंता पाहताच नष्ट होतील. देव म्हणतो, अरे बाळा, मी तुला बोलवल्यावरच तू माझ्या दरबारी येत असतो. ज्या ठिकाणी तुझे नशीब आहे तुला त्या ठिकाणी जायचे आहे, म्हणून मी तुला माझ्या दरबारात आणत असतो. देव म्हणतात प्रसंग आला तर तू नक्की माझ्यापाशी माझ्या दरबारात आदमापूरला येत असतो. तिथे आल्यानंतर माझ्या चरणी तुझे मस्तक टिकव आणि शांत मनाने मला तुझे सर्व दुःख सांग. तुझे दुःख मला सांगितल्यानंतर मी तुझे ते दुःख सर्व ऐकेन, आणि जर त्यामध्ये तुझी भरपूर मेहनत असेल, तुझे भरपूर परिश्रम त्यामध्ये असतील, तर नक्की मी तुझे ते सर्व दुःख नष्ट करेल. अरे आयुष्यात अडचणी येत असतात जात असतात, मला सर्व तुझे अडचण माहीत आहे. तुला काय पाहिजे, तुझ्या इच्छा, तुझी सर्वात मोठी इच्छा मला देखील सर्व ठाऊक आहे. मी फक्त तुझी वेळ एकाच कारणामुळे बदलत नाही, कारण मला तुझी मनस्थिती बदलायची आहे. तुझ्यामध्ये काहीतरी एक मोठी चूक होत आहे. ती चूक आहे तुझे नकारात्मक विचार, नाहीतर तुझे सारखे सारखे विचार करणे आणि सारखे सारखे कोणत्या तरी गोष्टीहून दुखी होणे. ह्या 2-3 गोष्टी तू सुधार, मी नक्की तुझी परिस्थिती बदलेल. अरे आयुष्यात काय घेऊन जाणार आहेस, म्हणून आयुष्यामध्ये नेहमी आनंदी जगायला शिक. आनंदाचे क्षण कधीही गमवू नको. देव म्हणतो आज मला दुर्लक्ष करू नको. जर तू माझा संदेश अजून 5 मिनिट मन लावून ऐकशील तर नक्की तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख मी एका अद्भुत शक्तीद्वारे नष्ट करेल. म्हणून हा संदेश पाहूनही अजिबात दुर्लक्ष करू नको. देव म्हणतात जगातील सर्वात महागडे गिफ्ट काय आहे, ते म्हणजे ती महागडी गिफ्ट मी तुला दिली आहे. ती महागडी गिफ्ट प्रथमच मी तुला दिली आहे, ते म्हणजे वेळ. देव म्हणतात मी तुझे आयुष्य जगण्यासाठी तुला वेळ दिली आहे. तुझे आयुष्य जगण्यासाठी अजून काही वेळ शिल्लक आहे. त्या वेळेला व्यर्थ घालू नको. त्या वेळेमध्ये काहीतरी करून दाखव, कारण तू जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुझी अशी वेळ देतो जी पुन्हा तुझ्या आयुष्यात येणारी नसते. जर तू तुझी वेळ तुझे जीवन घडवण्यात किंवा एखाद्या व्यक्तीचे चांगले करण्यात घालवशील तर नक्की मी माझी वेळ तुझे आयुष्य चांगली करण्यात घालेल. अरे बाळा, दुखी होऊ नको. त्या ब्रह्मांडाचा मालक तुझ्या समोर आहे. एकदा तुझी चिंता मला सांगून बघ, मी सर्व चिंता दूर करेल. कितीही मोठे संकट असले तरी मी ते नष्ट करेल. जगाच्या कोपऱ्यात कुठे काय चालू आहे मला सर्व ठाऊक असते. मी एका डोळ्याने ते सर्व पाहत असतो. अरे बाळा, मामा म्हणतात काही चूक नसताना ज्या जखमा तुला मिळतात त्या सर्वात जास्त त्रासदायक असतात. म्हणून तुझी चूक नाही तरीही तुला जखमा मिळत असतील तर आता नाराज अजिबात होऊ नको. अरे जीवनात तुला कितीही मोठे दुःख आले तरी त्यांना सामोरे जाण्याची तुझ्यामध्ये हिम्मत ठेव. मी तुझे पाहत आहे की तू कशा प्रकारे तुझे दुःख घालवत आहेस, कशा प्रकारे तू दुःखांना सामोरे जात आहेस. अरे जर तू त्या दुःखांना चांगल्या मनाने, बिन भेता आनंदी मनाने, नकारात्मक न विचाराने जर सामोरे जाशील तर नक्की मी स्वतः तुझे आयुष्य चांगले करेल. देव म्हणतो अरे
कित्येकदा आयुष्यात तू मित्र बनवशील, मात्र मित्राची परिस्थिती बघून तू मैत्री अजिबात करू नको. कारण पुष्कळ वेळा मैत्री निभवणारे मित्र परिस्थितीने गरीबच असतात. म्हणून जास्त अमीर व्यक्तीच्या नादी लागू नको. अरे बाळा, मी तुझ्या भोवताली तुझे मित्र सोडले आहे. मी ते तुझे मित्र सोडले आहेत याचे कारण ते तुझे दुःख समजून घेऊ शकतात. म्हणून मी त्याच व्यक्तींना तुझ्या भोवताली सोडले आहे. म्हणून तर तू सध्या आनंदी जगत आहेस. आणि जो व्यक्ती तुला त्रास देत आहे त्या व्यक्तीला नक्की मी शिक्षा देईल. अरे बाळा, तो व्यक्ती तुला त्रास देत आहे याचे कारण वेगळे आहे. मात्र जो व्यक्ती तुला त्रास देतो, जो व्यक्ती तुझ्याबद्दल वाईट गोष्टी बोलत असतो, त्या व्यक्तीपासून तू दूरच राहा. कारण मी आहे त्याला सांभाळणारा. त्याचे कसे काय करायचे मला सर्व ठाऊक आहे. म्हणून बेहू नको, मी तुझ्या सोबत आहे. तू कितीही चांगले काम केलोस आणि कितीही चांगले वागलूस आणि कितीही इमानदार राहिलोस तरीही ही दुनिया फक्त तुझ्या एका चुकीची वाट बघत असते. म्हणून कोणत्याही व्यक्तीच्या नादी लागू नको. तुझे काम करत राहा. कितीही चांगले काम, चांगले वागणे, कितीही इमानदार तू राहिलोस तरीही दुनिया तुझी चूक काढण्यासाठी तडपडत असते. म्हणून बाळा, तू तुझी चूक निघाली तरी भेहू नको. कारण चूक काढणारे खूप जण असतात, मात्र तू जे काही चांगले काम करत आहेस ते चांगले काम पाहणारे तुझा फक्त देवच आहे. म्हणून सर्व देवांवर अवलंबून राहा आणि आयुष्यात तुझ्या मनाने तुझे जीवन जग. कितीही मोठी अडचण आली तरी माझे नाव घे, मी नक्की तुझ्या अडचणींना दूर करेल. अरे बाळा, अजून 1 मिनिट तुझा मला दे. कारण हा संदेश थोडासा आज मोठा होणार आहे. म्हणून तू किमान 15 मिनिट ते 12 ते 13 मिनिट हा संदेश जरूर ऐक. आणि सहमत असशील तर कमेंट मध्ये म्हण, मामा माझा पाठीर राखा. अरे बाळा, देव म्हणतो, मामा म्हणतात, काही व्यक्तींना, काही माझ्या भक्तांना यशस्वी होण्याची इतकी घाई आहे, इतकी त्यांना यशस्वी होण्याची घाई असते की ते गरीब माणसाचे हात पकडायचे सोडून श्रीमंत माणसाचे पाय पकडतात आणि स्वतःचे जीवन एखाद्या नरकामध्ये सोडून देतात. म्हणून यशस्वी होण्याची इतकी पण घाई अजिबात करू नको. तू फक्त तुझे चांगले काम करत चल, मी तुला फळ नक्की देईल. अरे, साहित्याचं आणि आयुष्याचं व्याकरण हे सारखंच आहे. शब्द निवड चुकली की वाक्य बिघडतच असतात. साहित्य आणि आयुष्य, जर तू साहित्य चुकीचं निवडलू, जे फायजील आहे ते साहित्य जर तू निवडणार नाहीस तर नक्की ते तुला पुढे चलून त्रास देणार. आणि तू जर आयुष्य आनंदी नाही जगलू तर नक्की तुझं आयुष्य बिघडेल. आणि तुझी निवड चुकली की तुझं आयुष्य संपून जाणार. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, देव म्हणतो एका क्षणामध्ये तर परिस्थिती तुझे दुःख संकट नष्ट होऊ शकत नाहीत. मात्र बाळा, अरे 1 मिनिटात 1 सेकंदात तू घेतलेला मौल्यवान दैवी विचार तुझं नक्की परिस्थिती दुःख तुला त्या स्तरावर नेऊन ठेवेल ज्या ठिकाणी तुझ्या केव्हा स्वप्नही नव्हते त्या ठिकाणी जाण्याचे. इतक्या वर तुला तुझे ते विचार, दैवी विचार नेऊन ठेवतील. अरे बाळा, याला दैवी विचार का म्हणत आहे तुला ठाऊक आहे का? ते चांगले विचार तुझ्या देवानी तुझ्या मनात त्या श्रेणी घातली आहे. म्हणून देवाचे आभार मान. तू जर एखाद्या क्षेत्रामध्ये यशस्वी एका विचारामुळे झाला आहे तर ते विचार तुझ्या देवाने तुला दिले आहेत, म्हणून तर तू तितका वर आला आहेस.
नाहीतर तू जर त्या ठिकाणी वेगळा विचार केला असशील तर नक्की तुझे जीवन वेगळ्याच ठिकाणी आज असले असते. म्हणून देवी विचार देव तुला त्याच त्या क्षणाला देत असतो. म्हणून त्या विचाराची प्रतीक्षा कर. नक्की ते विचार तुला देव देईल आणि तू देखील त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करशील असं देव म्हणतो. अरे, जेव्हा तुझी वेळ वाईट असते तेव्हा अनेक लोकही वाईट तुझ्या बरोबर वागतात आणि चांगली वेळ आली की सगळे चांगले वागतात. दोष लोकांचा नाही तर दोष हा वेळेचा आणि परिस्थितीचा आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेव, माणसं बदलण्यात वेळ घालवू नको. त्यापेक्षा आपली स्वतःची परिस्थिती बदल, कष्ट कर, संघर्ष कर. 1 वर्ष 2 वर्ष तू एखाद्या कोणत्या तरी क्षेत्रात अबाड कष्ट कर. नक्की तुझी परिस्थिती बदलेल, म्हणजे बाकी सगळं आपोआप बदलेल. अरे बाळा, तुझी परिस्थिती अगदी खराब आहे, मात्र तू नुसतं आयुष्यात एकच विचार करतो, मी एक दिवस खूप मोठा होईल, माझी परिस्थिती अशी होईल ज्याचा कोणी विचारही केला नव्हता. मात्र तू जितका विचार करतो तितकेच तू परिश्रम कष्ट अजिबात घेत नाहीस. तसं म्हटल्यानंतर मी देखील सर्व पाहत आहे. तू कितीही माझे नामस्मरण केलूस तर त्यावेळी मी तुझी परिस्थिती अजिबात बदलणार नाही, कारण तू फक्त कामापुरता माझा उपयोग करत आहेस. अरे, कामापुरता उपयोग माझा करायचं तर असं कर, तू खूप सारे प्रयत्न कर, खूप सारा जीवनात संघर्ष कर आणि संघर्ष केल्यानंतर माझ्या पुढे येऊन हात जोडून शांत मनाने म्हण, देव, मी सर्व माझ्या जीवनात संघर्ष केला आहे, मी दुःखांना सामोरे गेलो आहे. फक्त आता मी जे काही प्रयत्न माझ्या जीवनात करत आहे त्या प्रयत्नांना मला साथ द्या, माझे इतकेच मागणी आहे असं म्हणतर बरं. नक्की देव तुझ्या हाकेला त्यावेळी धावून येईल. म्हणून आयुष्यात जास्त चिंता करणं सोड आणि तुझी परिस्थिती बदलण्यावर लक्ष केंद्रित कर, कारण परिस्थिती मनस्थिती बदलल्याशिवाय बदलत नसते. देव म्हणतो अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेव जी व्यक्ती तुझ्या अंतःकरणातील 3 गोष्टी ओळखेल. ती म्हणजे तुझ्या हसण्यामागील दुःख, तुझ्या रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. दुःख, प्रेम आणि शांतता यामधली जर यामधली एक तरी गोष्ट, एक तरी शब्द त्या व्यक्तीने नक्की ओळखला तर समज बाळा, नक्की ती व्यक्ती तुझ्या जीवनात चांगली आहे. त्या व्यक्तीवर तू जास्त प्रमाणात विश्वास ठेव. कितीही दुःख मोठे आली तरी घाबरू नको. देव म्हणतात प्रामाणिकपणा आणि चुकलेपणाची जाणीव असलेले असंख्य माणसं असतात, पण मोकळेपणी मान्य करायचं धाडस ही दुर्मिळ गोष्ट आहे. ते धाडस आल्यावर शत्रुत्वातून मैत्रीचाही जन्म होऊ शकतो. म्हणून जीवनात प्रामाणिकपणा आणि चुकलेपणाची जाणीव असलेली असंख्य लोक आहेत, त्यामधला तू तर नाहीस ना. मात्र मोकळेपणी जर तुझं मान्य करायचं धाडस असलं, तू जे काही एखाद्या वेळी चूक केला आहेस आणि ती चूक जर तुला मान्य असेल की तुझ्याकडून ती चूक झाली आहे, तर त्यावेळी तू ती चूक नक्की मान्य कर. कारण या जगात व्यक्ती सर्व लोक तुझ्याकडे तुझे चांगले काम पाहत नसले तरी काय झाले, तुझा देव तुझ्याकडे पाहतच आहे. अरे बाळा, देव म्हणतात व्यक्ती हा जीवनात वाईट काम आणि चांगले काम करत असताना देवांकडे नक्की प्रार्थना करतो, मात्र वाईट काम करत असताना तो आजूबाजूला पाहतो, खाली आजूबाजूला पाहतो, मात्र वर पाहायचं विसरून जातो तो वाईट काम करत असताना. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, देव म्हणतो तू माझ्यापाशी आल्यानंतर तुझे दुःख सांगत बसू नको.
तू माझ्यापाशी आल्यानंतर दुःख सांग, मात्र माझ्यापाशी आल्यानंतर तू चांगलेपणाने जास्त वागण्याचा प्रयत्न करू नको, कारण तू जेव्हा माझ्याकडे पाठ करून या व्यवहारात जीवनात जगत असतो त्यावेळी मला सर्व ठाऊक आहे असते, तू जीवनात कसा आहेस आणि कसा नाहीस. जीवनामध्ये देव म्हणतात आकाशी भरारी ही रोजच घ्यावी, पण संध्याकाळी खाली जमिनीवर येवे याने ही कधीही लक्षात ठेवावे. दिवसभर आकाशात भरारी घे, मात्र संध्याकाळी तू जमिनीवर परत ये, कारण तुझ्या यशानंतर आपुलकीने टाळ्या वाजवणारे व मिठी मारायला लागणारे मित्र तुझे जमिनीवरच राहतात, वर नाही. म्हणून जेव्हा तू यशस्वी होत असतो त्यावेळी लोकांना सांगत बसू नको, मला यामध्ये इतके यश मिळाले आहे. त्या ठिकाणी जर तू अजून त्यामध्ये परिश्रम करशील तर तुला अजून यश मिळेल. अरे बाळा, तुझे सुख दुसऱ्यांबरोबर वाट, मात्र त्या व्यक्तींबरोबरच वाट जे व्यक्ती तुझे चांगले सोचत आहे, चांगले तुझ्याबद्दल विचार आहे. देव म्हणतो स्वभाव असा ठेव की समोरच्या व्यक्तीला तुझं व्यसन लागलं पाहिजे. आवड तर प्रत्येकात निर्माण होत असते, मात्र एखादी व्यक्ती अशी असते ज्या व्यक्तीला असं काही नसते जे की सर्वजणच आवडतात. मात्र स्वभाव तुझा असा ठेव जो समोरचा व्यक्तीने तुझा तो स्वभाव पाहूनच तुझं व्यसन लागलं पाहिजे. जीवनात एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू लढला नाहीस तरी चालेल, पण विकला जाऊ नको. तू विकला गेला म्हणजे समज तू कमजोर झाला आहेस, म्हणून तू कधीही कमजोर होऊ नको. तू जर जीवनात एखाद्या वेळी लढला नाहीस तरी चालेल, मात्र कुणाच्या तर सांगण्यावरून तू काही करू नको. तुझ्या मनाला जे पटते तू तेच कर. मामा म्हणतात अरे मी तुझ्या पाठीशी आहे. तू जर माझा हा संदेश लक्षपूर्वक ऐकला असशील तर नक्की येणारी वेळ तुझी आहे. म्हणून कधीही मामांचे संदेश दुर्लक्ष करू नको. या संदेशाबद्दल तुझी प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरूर कळव. भेटूया असंच एका नवीन संदेशासह.